तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या 1 एकर खोडव्याला मागच्या आठवड्यात खत टाकलं होतं, मातीआड केलं होतं. त्यामधील एक 10 किलो खत शिल्लक राहिलं होतं. ते मी ड्रिपच्या माध्यमातून आता गेले जवळजवळ 1.5 तास झालं सोडतोय, थोडं थोडं. हे आता तुम्ही बघू शकताय, हे 2 तासापासून मी प्रयत्न करतोय, पण हे काय अजून विरघळलेलं नाही. ही म्हणजे टोटल लोकांची फसवणूक चालू आहे. बोगस खतं सगळे आहेत. जवळजवळ 2100 2000 असं खताचं दर आहेत. पण बघू शकता तुम्ही, आता हे 2 तास झालं मी हे करतोय, पण जरासुद्धा विरघळलेलं नाही. कृपया शासनानं या खत कंपन्यांच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांचं ह्यात खूप नुकसान होतंय. हे आता 10 किलोमध्ये 5 किलो माझं खाली तळातच राहिले. 5 किलोच फक्त विरघळ म्हणायचं. ही 5 किलो आहे असं आहे. म्हणजे साधारणतः जर 50 किलोचं टिक्का असलं तर त्यात 25 किलो हे असंच खत राहणार. मग हे जर आपलं विरघळणारच नसेल तर हे लागणार कसं? म्हणजे आपलं शेतकऱ्याची मोठी फसवणूकच आहे. 25% 50% जर खत लागणार नसलं तर शेतकऱ्यांच्याकडून घेताना सुद्धा 50% रक्कमच घेतली पाहिजे ह्या खत कंपनीवाल्यांनी. धन्यवाद.